फेअरवेल म्हटला का हा दिवस प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो. तर हाय गाईस, पुन्हा नव्याने स्वागत आहे तुमचं आपल्या रिया पाटील यूट्यूब चॅनलवरती. तर गाईस, आज आहे 12वीचं फेअरवेल. तर लास्टचा दिवस असला तरी काय झालं, मनातल्या भावना आणि डोळ्यातले अश्रू तसे उरून जातील. तर गाईस, आजचा डे पुन्हा शूट करूया आणि बघूया आमच्या फेअरवेल पार्टीमध्ये किती मजा येते, किती धमाल करतो आम्ही ते. आणि आता मी थोडीशी खोशबीन करते थोडासा. गाईस चालायला तो गाईस इकडे फिरलो, बघूया आता आजच्या दिवसात काय होते ते समजेल तुम्हाला. क्लासपर्यंत राहा, ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे, एवढं तर नक्कीच आहे. तर भेटूया आपण नंतर, घरी गेल्यानंतर भेटूया. तर गाईस, कपडे चेंज आणि आंघोळ केलेली आहे. आता मोटर लावली होती, मोटर बंद करूया आणि तयारी करायला घेऊया. कारण की आपल्याला 10:30ला इथून 9:30ला निघायचं आहे. 10ला कार्यक्रम चालू होणार आहे. तर आत्ता किती वाजले ते तुम्हाला सांगते. किती वाजलं, टायमिंग कुठे? अरे यार, हां भेटलं. OMG, 8:45 झालेले आहेत गाईस. सिरियसली आपल्याला लेट झालेलं आहे. आता तयारी करूया, भेटूया. ते बघा किती मस्त वाटतं, धुलेत ना म्हणून. आता टाइम झालेला आहे. आता हे दाखव टायमिंग, कुठे मोबाईल दाखव, टायमिंग दाखव, टायमिंग हे बघू शकता. इथं 10:30 9:30ला निघालं ना, 10:30 वाजलेले जाऊन निघतात. शपथ माझ्या तर इथे कॅमेरामॅन भूमी बनलेली आहे. आणि मोबाईल दाखव, चार्जिंग दाखव, चार्जिंग गाईस. तर चार्जिंग बघू शकत 90% तरी कंजूस होणं चालू आहे तिथे. चार्जिंग कपेल चालू आहे. काय खरंच भारी दिसतं. आवाज नाही येत एवढ्याला. चेतना भाट 2-2 घेतं का? 2-2 घेतं का? एक माझा दे मला, वापस दे. सगळ्यांची फुला जमा करून फोटो काढून चॅटिंग चालू गाईस. घाल ग्रुप वर जाता. लरा तिचं गाडीवर शकता. गर्दी फोटो काढण्यासाठी फुल झालेले. आजची फेवरेट पार्टी तशी संपलेली आहे. अजून रवत नाही ती काहीच काय करायचं. फोटोच नाही संपत येत, काय करणार. निघालो होतं घरी जायला, फोटो काढूया आणि निघूया. शेठ हॅलो, काय बोलतो शेठ? दुकानावर गेलतो थंडा आणायला. भांडतो मला साडी चालताना चालायला शिकवते बघा मी. ही साडी ना, या सोडणं प्लेट्स आहेत अशा
पकडायच्या आणि चालायचं. मग आता येईल ना चालताना गाईस, उचलायच्या ना थोड्याशा प्लेट्स. तर घरी जाऊया आणि जेवू आणि आज जिम नाही आपला, डायरेक्ट घरी जाऊया आणि थोडासा आराम करूया. आता वाजले 2 वाजून गेले, लगेच संध्याकाळचे चालायला जाऊ. चला मशीन लावते गाईस, कारण की आपला कपडे आणि ब्लँकेट धुवायचं आहे. फक्त कपडे धुतले सगळे, ब्लँकेट धुवायचे. चला घर बघू शकता तुम्ही, घर कमी नर्सरी जास्त वाटते. चला आका पॅक केलं आहे म्हणजे रोज रोज भाकरी आणि चपाती खाऊन कंटाळा आलेला. आज भात घेतला आहे, कोलंबी आणि भात, आणि इकडे बिर्याणी आहे. तर चला जेवण करून घेते. तर बघू शकता आता मस्त रवीने कपडे लावले, ब्लँकेट धुला आहे तिकडे मस्त ब्लँकेट आले काय कामावले आले. माणूस आमचं कामावर गेलेला आहे, बघू शकता गाईत व्यावारीस दो भटकती आत्माई. या गाईज मी नवीन आणलाय, कोणाला माहीत नसेल नवीन आणलाय. शाळेतच किंवा फर्स्ट टाइमच ब्लॉगमध्ये येत असेल. मी तर माहितीच असेल कातुरीन आपली, काली कातुरीने माहिती जाणार. गाईस चला आता जाऊया आपण, संध्याकाळचे वाजलेत 5:45. तर चालायला जाऊया आपण थोडंसं वरती, वरचा व्ह्यूज देखील दाखवते. कटाला आले गाईस, घरात बसायला कट्टाला येते. संध्याकाळच्या टायमाला मस्तपैकी फिरायला निघायचा, मजा येतं. चला आता गाईस वरती जाते, नंतर भेटते. गाईस तर पोचले इथपर्यंत, नाही इथपर्यंत येता येतच गे हालत पतली झालेली. खूप जास्त दम लागलेला लिटरली. चला तर जाऊया. हे भाटक बंद झाला गाईस. रोजचा रोटीन झाले ते ट्रेनला बघायचं. मजा पण तेवढीच येतं वर्षी ट्रेन बघायची. तुम्हाला पण आज एन्जॉय करते. चला आमचं निघू गावांची पोरा दाखवतो तुम्हाला. इकडे बघा, म्हणजे क्रिकेटचं मैदान दाखवता, पोरा नाही गायचं. शब्दशः अर्थ नका घेऊ, एवढं म्हणतात. क्रिकेटचं ग्राउंड आहे, एक ग्राउंड क्लब म्हणजे हे बनवलं आतमध्ये पण एक, आणि इथे तर इथं बघू शकतायत. आपला दादा पण आहे. कुठे मी झूम करता 2 मिनटं, मला दादा दिसला नाही. यो बा इथे गाईस, यो बा दिसला का रोहित पटेल. ट्रेन आली गाईस, आली दुसरी ट्रेन आजची. फुल बघू शकता माझ्या हातात, किती सुंदर आहे. आणि दादाने फुलाचा तालच घालला, त्याची काठी तोडली, त्याची दांडी खालची. ट्रेन किती हालू चालले, थांबायचं असेल तर थांब ना, काही हक्क घेतले एवढे हालू चालल्याचं. तिकडं होतो, इथं पोचलो तरी ट्रेन अजून आहे. चला मामालीला फेरा देऊन येऊ आता. काय फुल तू खिशात राहा. गाईस तुम्हाला काय सांगू मी ना, शपथ असं वाटतं ना मला चपट चपट करावं, जो हाता पुरायला माणसाला. नुसता राग येतो गाईस. आज मजा आली, खूप मजा आली. पण बोलायचं झालं ना तर रडायला तर आमच्यामधून एक सुद्धा नाही, कारण की इमोशनल पण झालंच नाही. काय माहिती का, जवळजवळ राहतो म्हणून आम्हाला इमोशनल होता आलं नाही. आय डोंट नो, नाही माहिती काय कशासाठी आम्ही इमोशनल नाही झालो. इकडे बघा गाईस, गाईस वाटतं रोहित पाटीलनी मारलेला आहे सिक्सर, कारण की रोहित पाटीलचा गजर इथपर्यंत आहे करायचं. शाबास रोया शाबास, कारण की दादाला रोहित बोलतच नाही कोण लवकर, रोयाच बोलतात सगळी. दादा ज्याला बॅटिंग चालू आहे, मी पण क्रिकेट एन्जॉय करते, मजा येते बाई. गाईस बघू शकताय, आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि पूर्णपणे सनसेट झालेलं आहे. चला आता आपली उतरण्याची वेळ झालेली आहे. चला आता 6:30 वाजलेला, आपला उतरायचं टायमिंग झालेलं आहे. मग जाऊया घरी, कारण की मम्मीचा देखील कॉल येऊन गेलेला आहे. कारण की उद्याची प्लॅनिंग चालू आहे. आपली जी नेरूळची जत्रा होती ती उद्या, शक्यतो उद्या भरणार आहे किंवा आत्तापर्यंत भरली आहे असं काहीतरी आहे. तर त्यासाठी आत्या नेण्यासाठी आली होती. चला जाऊन बघूया आता घरी. तर आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. आजचा ब्लॉग काय वाटला, कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ब्लॉग पहिल्यांदा बघत असाल तर लाईक करा, त्यामध्ये नवीन असाल सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईस, लव यू ऑल.